नमस्कार, आरटी न्यूज 24 HD मध्ये आपले स्वागत आहे। नांदेड जिल्ह्याहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। बिलोली तालुक्यातील सगरोडी गंजगाव यसगी वाळू घाटात सुरू असलेल्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाडसी कारवाई करत 8 ते 10 JCP सह 36 हायवा ताब्यात घेतले आहेत। या कारवाईमुळे खळबळ तर उडालीच, पण सर्व नियमबाह्य प्रकाराला उघड पाठिंबा देणारे बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार व पोलीस अधीक्षकांचे पितळ उघडे पडले आहेत। बिलोली तालुक्यातील सगरोडी गंजगाव यसगी वाळू घाटातून 2485 ब्रास वाळू उत्खनन करण्याची शासनातर्फे कायदेशीर परवानगी होती, मात्र मागच्या 2 महिन्यापासून सर्वोच्च नियम धाब्यावर बसून दररोज हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे। होणाऱ्या वाळू घाटाच्या अवैध उत्खनन अनेक तक्रारी झाल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालय व बिलोली महसूल विभाग काहीही कारवाई करण्यास तयार नाही। उलट तक्रारदाराला बदनाम करण्याची मोहीम घेण्यात आली होती। ज्या ठिकाणी नियमबाह्य काम चालले त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला कारवाई करण्याचे अधिकार असताना बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेत असून दुसऱ्यांदा बिलोली पोलीस ठाण्याचा कारभार घेतल्यानंतर पुन्हा वाळूंच्या घाटांची जोमाने वसुली होत आहे। सगरोडी घाटातून व तसेच यसगी गंजगाव या घाटातून दिवसरात्र व नेमबाह्य वाळूचा उपसा होत असताना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे व बिलोली पोलीस निरीक्षक भोसले हे फक्त मलिद्याकडेच लक्ष देत होते। त्यामुळे या नियमबाह्य वाळू उपसा करण्यात पोलीस उपमहानिरीक्षकांनी लक्ष घातले व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी नियमबाह्य वाळूचे उत्खनन व वाहतूक करणारे 8 JCP व 36 हायवा ताब्यात घेतल्या। या धाडसी कारवाईमुळे बिलोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार संजय जिंगलवाड, कामाजी गवळी, प्रदीप खानसुडे, गणेश धुमाळ आदींचा समावेश आहे। बिलोली तालुक्यातील वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने महसूल व पोलीस उपविभागीय अधिकारी मांजरा नदी चक्क माफियांना आनंद दिला। पर्यावरणाचा ऱ्हास करत सर्व नियम फाट्यावर मारून वाळूचे बिनधास्तपणे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे। एकाच पावतीवर 2-2 ते 3-3, 4-4 फेऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सकाळी लातूर सोलापूरला निघालेले वाळूचे हायवा संध्याकाळपर्यंत नायगाव बिलोली तालुक्यातच व तसेच उमरी या तालुक्यातच फिरत असते आणि 2दा वाळू खाली करून येत लांब पाल्याचा प्रवास दाखवून तालुक्यातच वाळू विक्री करण्यात येत आहे। बिलोली तालुक्यातील गंजगाव व सगरोडी येथील वाळू घाटातून सुरू असलेल्या नेमबाह्य वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे महसूल व पोलीस यंत्रणेच्या भ्रष्ट कारभारामुळे संबंध जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल। आपल्या परिसरातील व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व माहिती मिळण्यासाठी आजच आमच्या आरटी न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा।